हॅलो, नमस्कार. तर कसे आहेत सगळे? तर माझ्या यूट्यूब व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. माझ्या आणि श्रेयाच्या व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर सकाळी बघा श्रेया उठली होती झोपेमध्ये. ती स्वतःच इकडे-तिकडे बघत होती. तर सकाळची वेळ होती आणि सगळं घरातली कामं आवरावर चालू होती. तर इथे श्रेयासाठी नाश्ता ठेवला होता गॅसवर आणि ते सगळं क्लीन वगैरे मस्तपैकी केलं होतं. लादी वगैरे कचरा वगैरे काढून ठेवलं होतं आणि लोक झोपली होती तर अशीच गोधड्या राहिल्या होत्या. तर आज आहे संडे आणि श्रेयाचे बघा किती नख वाढले. श्रेया नुसती नख मारते घेतलं तर तिला. तर नख कापायचे आहेत. आत्ताच भरून झालंय तिचं श्रेयाचं. तर नाश्ता केलाय ना श्रेया? ओय श्रेया, पोट भरला? तर हिचे नख कापायचे आहेत. आता उभा घे उभा. नका पाडते इंदूर ठेव उद्या. कोणता प्लॅन तर जेवणाचा टाईम झाला होता आणि आम्हाला कुठे बाहेर जायचं होतं. एवढं रिक्वेस्ट आणि नवऱ्याला म्हणून तर कुठेतरी जाऊया फिरायला म्हणून जायचं होतं. तर मी साधी सिंपल खिचडीच बनवली होती जेवणाला. तर जाताना खिचडीच खाल्ली आणि दुपारचा टाईमसुद्धा झाला होता. तर तूर मूग आणि उडदाची डाळ टाकून अशी छान अशी खिचडी बनवली होती. पहिला मी त्यांना शिजवून घेते हळद आणि जिरं टाकून. तर ह्याचे 2 फायदे होतात. एक श्रेयासाठी पण उपयोगी पडते, म्हणजे श्रेयाला साईडला काढून नंतर मग त्याला चांगला मस्त राई, जिरा, लसूण, कढीपत्ता हे फोडणी घालून छान अशी खिचडी होते. नंतर त्याच्यात चिंचेचं पाणी टाकून इतकी मस्त होते ना. थोडा सांबार मसाला टाकायचं, इतकी छान अशी खिचडी होते ना. आणि गरम गरम लोणचं बरोबर आणि पापडाबरोबर इतकी मस्त लागते. तर तेच मी अशीच बनवते खिचडी. हे सगळं टाकून व्यवस्थित धुवून वगैरे झाल्यानंतर मग छान एकदम मऊसूद अशी शिजून घ्यायची. मग त्याला फोडणी दिल्यानंतर आणखीन छान मऊ होते. तर मऊ खिचडी आणि पापड आणि जास्त करून त्याच्यात टमाटर, कांदे, जास्त टमाटर टाकायचा आणि कांदे मी अगोदर हे सगळं शिजवून घेते त्याच्यातच टाकून. नंतर फक्त राई, जिरा आणि लसणाची फोडणी देते. छान होते, एकदा नक्की ट्राय करा. ते मीठ, हळद वगैरे टाकून मस्त जास्त म्हणजे जेवढं शिजेल अशी मऊ अशी खिचडी होण्यासाठी मी पाणी टाकलं आणि कुकर लावून घेतलं. त्यानंतर थोडीशी सकाळची भांडी राहिली होती तर ती घासून घेतली. आता कुठे बाहेर जायचं असेल तर आपण हे सगळ्या गोष्टी सगळं स्वच्छ करूनच जायला आवडतं. तर ती थोडीशी राहिली होती ती भांडी घासली.
इथे सगळी भांडी झाल्यानंतर मग हे बघा जिरं राई अशी फोडणी देऊन खिचडीला फोडणी दिली. मग श्रेयाला रेडी केल्यानंतर मग मी सुद्धा रेडी झाले. आता ही साडी खूप अशी आदूच्या बारशाची होती, तीच घातली. आणि नंतर मग आम्ही इथे आलो फिरायला. इथे मी कधी लग्नानंतर कधी कुठे फिरायला गेले पण या मंदिरात आली नव्हती. तर मिस्टरांना सुट्टी पण होती, तर त्यांना सांगितलं की चला आपण जाऊया फिरायला. तर मला तर मंदिर बघायचं. तिथे छान अशा मूर्त्या होत्या, एकच्या एक सुंदर सुंदर अशा मूर्त्या होत्या देवीच्या. आता ही गणपतीची मूर्ती आहे ती समोरच होती, तर खूप छान अशी हे होतं. आणि मंदिर पण एकदम एकदम छान होतं. तिकडचं वातावरण एकदम पॉझिटिव्ह होतं. तर तुम्हाला मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला दिसेल. आणि बघा इथं किती मस्त मूर्ती आहे शंकराची, शंकर पार्वतीची, ते तुम्हाला दिसेल. बाजूला छान असं गार्डन होतं आणि तिथे मस्त असं मूर्त्या होत्या. तर तुम्हाला हा माझा व्लॉग जर आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.